मनोज जरांगे पाटील मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरामधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते। या दरम्यान भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन फडणवीस यांच्याबाबत बोलणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांना समज देण्याची मागणी केली। त्याला प्रत्युत्तर म्हणून मराठा समाजाच्या महिलांनी भाजपचे मंत्री अतुल सावे यांना घेराव घालून जरांगे यांना हॉस्पिटलमध्ये भेटणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना कार्यमुक्त करा आणि माफी मागा, अन्यथा तुम्हाला निवडणुकीत जागा दाखवू असे खडे बोल सुनावले आहेत। खरं तर आम्ही कालपासूनच भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांना भेटण्यासाठी जाणार होतो, परंतु आज आम्ही इथे या ठिकाणी आलो की काल जे काही भाजपच्या ज्या काही महिला पदाधिकारी आहेत त्यांनी जे गॅलेक्सी हॉस्पिटलला जाऊन जो धुडगूस घातला तो खरंच अतिशय निंदनीय आहे। सगळ्यात पहिले खरं तर पेशंटला बघायला जात असताना त्या ठिकाणी अगदी भाषा ही सभ्य असायला पाहिजे आणि सात्वंतनाची असली पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही पेशंटला भेटायला जात असताना तिथे फळ न्यायला पाहिजे, फ्रूट न्यायला पाहिजे, ज्यूस न्यायला पाहिजे। तिथं तुम्ही संविधान घेऊन गेलात, तुम्हाला दाखवायचं काय होतं? तिथं संविधान सांगून तिथं दाखवायचं काय होतं? अतिशय चुकीचं हे त्या ठिकाणी कृत्य केलेलं आहे। संविधानाचा सुद्धा त्या ठिकाणी अपमान केलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा होता की त्यांना त्यांच्या फॅन्समध्ये फॉलोअर्समध्ये काही चुकीच्या कमेंट्स हा मराठा समाजाचे लोक करताय। त्या ताईला मला हे सांगायचं आहे की ताई, आम्ही सुद्धा सोशल मीडिया वापरतो, आम्हाला सुद्धा हजारो लाखोनी फॉलोअर्स आहेत आणि आम्हाला सुद्धा अशा कधीच चुकीच्या कमेंट येत नाही। आणि चुकीच्या कमेंट जर तुला आले असतील तर त्याला सायबर सेल, IT सेल इथे कायद्याने स्थापन केलेलं आहे। मनोज जरांगे पाटील काय कुठल्या सायबर सेलचे किंवा IT सेलचे अध्यक्ष नाही जे की तू त्यांना तिथं जा विचारण्यासाठी गेली, तरीसुद्धा तुझ्या ह्या गोष्टीचं समर्थन त्यांनी दादानी केलं की मी ह्या गोष्टीचं समर्थन कधीच करणार नाही की महिलांचा जर अपमान होत असेल तर। पण तिचं जे काही वागणं होतं कालचं, जी काय अरेरावाची भाषा होती ती अतिशय निंदनीय होती। आज आम्ही त्यांच्या पदाधिकारी जे आहेत शिरीष बोरळकर आणि अतुल सावे सर यांना ते सांगितलं आहे की तुम्ही पक्षाच्या पाठीमागून, महिलांच्या पाठीमागून जर काही राजकारण करत असाल पक्षासाठी तर ते आम्ही खपून घेणार नाही, कारण मराठा समाजसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मतदान करतो। मराठा समाजाला गृहीत धरू नका। मला एक म्हणायचं आहे, ती कोण ताई होती तिला तर काही मी ओळखत नाही, पण ती पक्षाचे गमछे घेऊन तिथे आली आणि अगदी आरेरावी पद्धतीने धुडगूस घालतच ती आली। तिला एवढं कळायला पाहिजे होतं की ते एक पेशंट आहे मनोज दादा, आणि तिचं म्हणणं होतं की मला अश्लील भाषेत कमेंट केल्या जातात। मुळात ती मराठा समाजाचीच मुलं कशावरून आहेत? असे खूप फेक अकाउंट आहेत की जे फेक अकाउंटवरून आमच्या पण समाजाच्या मुलींना, महिलांना ते टार्गेट केलं जातं आहे। तर मग तिचं काम काय होतं? आता ह्यांचं सरकार आहे ना, ह्यांच्या सरकारमध्ये IT सेल आहे, IT सेलकडे जायचं होतं त्यांनी, ते जरांगे पाटलांकडे गेले। जरांगे आता त्यात काय करू शकत होते? आणि पेशंट असताना ह्या बाईंची बोलण्याची पद्धत आरेरावीची होती। डायरेक्ट त्यांनी हल्ला बोल केल्यासारखंच झालं आणि हे अत्यंत चुकीचं पद्धत आहे। आणि ते संविधान घेऊन आल्या। मला काय म्हणायचं, ओ ताई, तुम्ही ज्या कोणी असेल मी तुम्हाला ओळखत नाही, ज्यावेळेस आमच्या आई बहिणींवर लाठी हल्ला झाला, त्यांचे डोके फोडले गेली, तेव्हा तुमचं संविधान कुठं होतं ताई? तुम्ही तर कुठे दिसल्याच नाही, कुठल्या बिळात होतं तेही आम्हाला माहिती नाही। मग आता आम्ही जेव्हा त्यांचे जे शिरीष बोराळकर साहेब आणि अतुल सावे साहेब यांना जेव्हा भेटलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की पक्ष तिच्यावर कार्यवाही करेल। तर माझं काय म्हणणं आहे, पक्षाने मराठा समाजाला आता गृहीत धोरणं सोडावं, अन्यथा पक्ष म्हणून आम्ही मराठा समाज त्यांना गृहीत धरायला लागू।